So, so today is the first session. So in the first session, तर मी काय सांगितलं तुम्हाला आता जे काही बोलत होतो राईट, की नुसतं कोर्सेस करणं हा झाला एक भाग. आता तुम्ही काय शिकताय सध्या? तू काय शिकतेस? बसून घे. हां, कुठून केलंयस? बरं, कोणत्या? आता ह्या वर्षी झालं का? ब्रांच ब्रांच काय तुझं? कुठून गेलंय? कम्प्लीट झालंय ब्रांच तुझं? लास्ट इयरला आहे. कोणत्या कॉलेजला? बरं बरं बरं, तू भेटलीस मला. तुझं नाव काय काय? अच्छा, तुझं काय एज्युकेशन कम्प्लीट झालं आहे? बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. आणि कुठून केलंयस? ह्या वर्षी आलं का? कोणतं कॉलेज? नाही, इकडचं आय आय टी का सी व्ही? सी व्हीला झालं का? बरं बरं. तुझं नाव काय? तू काय करते? बरं बरं बरं. आता पुढे काय एम सी ए वगैरे काही प्लॅनिंग? बरं, ठीक आहे, हरकत नाही. ओके, तर आता बघा, जर तुम्ही मला विचारला, आता तुम्ही एक दोन तीन, आता मला वाटतं याचं पण तू सेकंड थर्ड इयरला आहे ना? थर्ड इयरला आहे आणि ती लास्ट इयरला आहे. ठीक आहे, हरकत नाही आहे. या दोघांना तरी आता हातामध्ये टाईम आहे सध्या. याच्याकडे 2 वर्ष आहे, तिच्याकडे 1 वर्ष आहे. क्लिअर? हे कळलं का? आणि त्यांनी ॲटलिस्ट हे आत्ता विचार करून स्टार्ट केलं, हे त्या मानाने खरं सांगतो योग्य आहे. आत्ताच्या काळामध्ये जो पर्सन लागेल तो एक्सपिरियन्सच लागेल. मग बरेच फ्रेशर म्हणतील, सर आम्ही तर आत्ता पासआउट झालो आहे, आम्ही कसं काय एक्सपिरियन्स दाखवायचा? एक्सपिरियन्स कसा म्हणतात, की जर तुम्ही 2 वर्ष आधी हे गोष्टींना सुरुवात केली तर हे 2 वर्षात काही ना काहीतरी एक्सपिरियन्स घेतलेला असेल ना यांनी व्यवस्थित, राईट? कळलं का? म्हणून मग आपण जेव्हा म्हणतो की फ्रेशर्सला सध्या जॉब नाही, तर फ्रेशर जरी डिग्रीमध्ये असलं पण याची सुरुवात 2 वर्ष आधी व्हायला पाहिजे होती. पण चला, आता ते पण झालं, तो टाईम निघून गेला. क्लिअर? मग आता आपल्याला काय करणं गरजेचं आहे? आत्ता जो टाईम आहे 6 महिन्याचा टाईम, 2 वर्षासारखा अभ्यास करावा लागेल. 8-8, 10-10, 12-12 तास. कळलं? म्हणजे एक प्रकारचा जो बॅकलॉग होता आपल्या 2 वर्षात आपण जे नाही केलंय, कळलं, ते आपल्याला आता कव्हर अप करावं लागेल. अंडरस्टूड? गेटिंग माय पॉईंट, राईट? मग हे नुसतं 2 तास क्लास करून काही होणार नाही. कारण काय असतं, आज पहिल्या लेक्चरमध्ये तुमच्यातलं मला फक्त हा भेटलेला आहे आणि तू भेटली आहे. तुम्ही आलं तर मी होतो का तेव्हा? नाही ना? तुला पण नाही भेटलो, बरोबर ना? राईट, तुला पण नाही मी भेटलो आहे. क्लिअर? ओके, तर म्हणजे काय असतं, म्हणून पहिल्या लेक्चरला मी मोस्टली कधी पण आम्ही कोणाला सांगतो ना, इन्क्वायरी येतात वगैरे, आम्ही असं काही टिपिकल क्लाससारखं कल्चर नाही आमच्याकडे. या आणि ॲडमिशन घ्या आणि क्लासला बसा. कळलं? पहिले समजून घ्या. हे जर व्यवस्थित केलं तर दोघांचा फायदा आहे. नुसतं तुम्ही ॲडमिशन घेतलं ना, आम्हाला फी मिळाली, त्यात काही उपयोग नाही राहत. कळलं? तुम्ही चांगलं केलं, त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळाला तरच त्याचा उपयोग आम्हाला होणार. क्लिअर? पण यासाठी यू नीड टू टेक द एफर्ट्स. कळलं का? राईट? ठीक आहे, हे नीट समजून घ्या. मी जसं म्हटलं, तिला आणि याला अजून टाईम आहे वर्षभर. यांनी जर व्यवस्थित या गोष्टींना आत्ता टाईम दिला, डेफिनेटली दे आर इन द गुड प्लेस. नो लाईक वरीज अबाउट दिस. बट यू पीपल हॅज टू डू द लॉट ऑफ वर्क नाउ. क्लिअर? नॉट ओनली ट्रेनिंग. विथ द ट्रेनिंग यू हॅव टू वर्क पॅरलली ऑन सम काइंड ऑफ प्रोजेक्ट्स. जे शिकले पण नाही आहे ते शिकून प्रोजेक्ट करायला सुरुवात करायला पाहिजे. की विदाऊट कोडिंग चला मी हे प्रोजेक्ट बनवू शकतो का? सुरुवात करायला पाहिजे. कळलं? येस ऑर नो? हे म्हणजे जे चालू आहे ते चालू द्या, त्याच्याबरोबर जे येणार आहे ते पण करायला लागा. क्लिअर? म्हणजे 6 महिन्यात 2 वर्षाच्या पर्सनसारखं काम करणं गरजेचं आहे. क्लिअर? म्हणजे मग आमच्याकडची ट्रेनिंग अशी दोघं वेने चालत असते. एक म्हणजे टिपिकल ट्रेनिंग करा, त्याच्यावर दुसरी जी असते त्याला म्हणतात प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग. जे शिकवलं नाही ते शिकून त्याच्यावर प्रोजेक्ट करायला सुरुवात करा, त्याला मेंटरिंग मिळते. क्लिअर? कळलं का नाही? मग याच्यात काय होतं, आपण इंडस्ट्रीला पण तयार होतो आणि आपला जो मनामध्ये एक असतं की मला क्लास करायचे, ते पण सॅटिस्फॅक्शन होतं. कळलं का नाही? आलं का लक्षात? आहे क्लास करणं हा एक ॲडव्हान्टेज आहे जर चांगल्या ठिकाणी आपण एन्व्हायरमेंटमध्ये आहोत. कळलं? ही जी माहिती देतो तुम्हाला अशी, ही नीट समजून घ्या. असं कुठल्या क्लासमध्ये तुम्हाला सांगणार नाही की क्लास करून काही उपयोग नाही. मी स्वतःच होतो, नुसतं क्लास करून काहीच उपयोग नाही. क्लिअर? आपण ज्या अपेक्षेने येतो की मी क्लास केले का जॉबला लागेल, बिकॉज आय लाईक टू टेल यू फ्रँकली द रियालिटी ऑफ द इंडस्ट्री. क्लिअर? क्लास एक सपोर्ट आहे, आपलं बेसिक चांगलं होतील, जे बोलायचं ते आपल्याला कळेल, पण याच्यासोबत हे सगळं एका सेकंदात रेडी होतं आहे. क्लिअर? हे सगळेच आहे, असे खूप लोक आहेत स्मार्ट आहेत, राईट? पण याच्या पलीकडे सर मी नुसते कोर्सेसमध्ये स्ट्रॉंग नाही आहे, मी ए आय वापरून मला प्रोजेक्ट बघा आणि याचं अंडरस्टँडिंग पण आहे. हे दोघं गोष्टी माझ्याकडे. क्लिअर? आय नो द बिझनेस ऑल्सो. तिसरी गोष्ट, मला बिझनेस पण कळतोय काय असतो.
आणि तो मी इम्प्लिमेंट करून तुम्हाला पूर्ण वर्कफ्लो बनवून दाखवू शकतो. क्लिअर? येस ऑर नो? कळलं का नाही हे? येस ऑर नो? तर ही रिक्वायरमेंट आहे आत्ताची. इट्स नॉट लाईक ट्रॅडिशनल वे चला तुम्ही 6 महिने ट्रेनिंग घ्याल, कंपनीत जाल, कंपनीत 6 महिने सेट व्हाल, असं नकोच आहे. रेडी टू प्लग अँड प्ले. आलाय कंपनीत जॉईन व्हायचं डायरेक्टली ह्या लेवलला इंडस्ट्रीच्या लोकांसोबत काम करता आलं पाहिजे. कळलं का? आत्ताच म्हणजे ह्या 2-4 वर्षात तर खूपच चेंज झाले. पूर्वी चालत होतं की 10 लोक म्हणजे कमीत कमी 1000 लोक असं म्हणत बेंचवर असायचे. काय 3-3 लाखाने पॅकेज मिळायचं समजून घ्या. पण त्याच्या अगेन्स्ट कंपनीला रिव्हेन्यू भरपूर व्हायचा एका रिसोर्स मागे. क्लिअर? कळलं का नाही? त्याच्यामुळे ती 3 लाख रुपये सॅलरी देणं त्यांना एका महिन्याच्या याच्यामध्ये निघून जायचं त्याचं. क्लिअर? बाकीचे 9-10 महिने प्रॉफिट राहायचा कंपनीला रिसोर्स प्रोव्हाइडिंग. कळलं? समजलं का नाही? म्हणून आय टी कंपन्यामध्ये एवढं आपण जे बघितलं आधी डिमांड होती. राईट? त्यातल्या 50% लोकांना तर भरपूर अशी खूप टेक्निकल कामं पण नव्हती. काही लोकांना होती, काहींना नव्हती. काहींची बरीच जण बेंचवर असायची पूर्वी. क्लिअर? बेंच मेंटेन ठेवावा लागायचा की उद्या माझ्याकडे प्रोजेक्ट येईल तर मला दाखवावं लागायचं टीम किती आहे. राईट? पण आता त्याची गरजच पडत नाही आहे. कळलं का नाही? ठीक आहे. सो हा जो मुद्दा आहे हे पहिले कळणं गरजेचं आहे. ओके. अलॉंग विथ द स्किल्स ट्रेनिंग यू नीड टू वर्क हार्ड ऑन युअर प्रोजेक्ट्स डेव्हलपमेंट ओनली. क्लिअर? जेवढे जास्त प्रोजेक्ट्स कराल डिफरंट सेक्टरचे कराल तेवढी अंडरस्टँडिंग क्लिअर होईल. टेक्नॉलॉजी होईलच होईल पण अंडरस्टँडिंग अबाउट दॅट सेक्टर. कळलं का नाही? सेक्टर बूम होत आहेत. त्याला लागणारे सॉफ्टवेअर इंडस्ट्री तेवढी नाही बूम होणार. त्याला लागणारे सॉफ्टवेअर लगेच बनणार आहेत. क्लिअर? मग ती प्रोसेस मॅनेज करणारे लोक लागतील. कळलं? समजलं का नाही? AI काय एका सेक्टरसाठी आहे का? AI म्हणजे काय? कोणत्याही सेक्टरमध्ये. क्लिअर? कळलं का नाही? उद्या काय माहिती, आता माझ्या ठिकाणी एक रोबोट बसला असेल आणि तो तुम्हाला काउन्सिलिंग करेल. क्लिअर? होऊ शकतं. मी तरी थकून जाईल 2-3दा बोलल्यावर. तो थकणार नाही. 4दा रिपीट करेल तो. कळलं? समजलं का नाही? हे दिसेल तुम्हाला. असं कल्चर नक्कीच येईल बघा. समजलं का? राईट? त्यामुळे आता तुमचे जे कल्चर आहे ते 100% AI रिलेटेडच आहे. आणि AI रिलेटेड म्हटलं तर प्रोग्रामिंग पूर्वीच 15 वर्षापूर्वी आमचेच मॅनेजर त्यावेळेस सांगायचे 20% आम्ही कोडिंगला महत्त्व देतो. आता त्या 20%च्या पण अर्ध करून टाका. 10% मी म्हणणार. क्लिअर? हे कळलं का? पण तेव्हा रिक्वायरमेंट SDLC मॉडेल राहायचं. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. काय? सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. कळलं? ओके. सो ते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट जे होतं SDLC ते तेव्हा पण होतं, आत्ता पण ते आहे आणि पुढे पण ते राहणार. कारण की त्याची प्रोसेस काय होती? रिक्वायरमेंट गॅदरिंग. व्यवस्थित क्लायंटशी बोलून त्याच्या रिक्वायरमेंट समजून घ्या, त्या रिक्वायरमेंटचे डॉक्युमेंट व्यवस्थित बनवा. हे सगळं AI करून देणार आहे पण प्रोसेस बघायला तुम्ही लागणार आहे. क्लिअर? कळलं का नाही? मशिनरी जरी आल्या, आता आपण म्हणूयात एखादी चला आता मी बरेच व्हिडिओ बघतो यूट्यूबला वगैरे, असे काही प्रोडक्टचे व्हिडिओ असतात. साधं सोपं एक्झाम्पल घ्या. मागे अशा काहीतरी पाण्याच्या बॉटलचा व्हिडिओ होता. क्लिअर? मशीन येतं, पटकन बॉटलला पॅक करतं, परत पुढे जाते मशीनमध्ये बॉटल. राईट? आणि असं कंटिन्यू चालू आहे फास्ट. सेकंदात बॉटल भरतायत, पुढे जात आहेत. क्लिअर? हे कळलं? आता विचार करा. ओके. मग तिथे बघणारा माणूस तर पाहिजे ना, हे प्रोसेस बघायला, इथून कुठे गेली, पुढे काय गेली. क्लिअर? समजलं का नाही? हे नीट लक्षात घ्या. अंडरस्टूड? ओके. सो थोडक्यात ही फक्त माहिती दिली तुम्हाला मी. बाकी जे काही ट्रॅक आहेत त्याच्याबद्दल डोंट वरी. जे शिकाल इथे पहिली गोष्ट चांगलंच शिकाल. नॉट ओनली लर्निंग. ओके. सो तुम्हाला कळलं का मुलांना मी जे काय बोललो ते? ऑनलाईन स्टुडंट्स प्लीज रिप्लाय. मी बघितलंच नाही कोण जॉईन झाले इथे. हॅलो, डू यू अंडरस्टँड वॉट एव्हर आय सेड राईट नाव? एव्हरीबडी प्लीज रिप्लाय. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या मी आत्ता बोललो आहे सगळ्या तर नीट लक्षात ठेवा. म्हणून कोणीतरी काहीतरी सांगतंय हे करा याला डिमांड आहे, ते करा याला डिमांड आहे, असं न करता जे काही कराल त्याच्यात खूप मेहनत कराल तरच आउटपुट मिळेल. नुसतं नावाला 2 तास कुठतरी क्लासला गेलो, हा क्लास चांगला आहे का तो क्लास चांगला आहे, कळलं? याच्यापेक्षा सगळं ऑनलाईन अवेलेबल. हे पण मी सांगतो चांगल्या लेवलचं बघाल तर. कळलं? फक्त एक डायरेक्शन लागतं आणि एन्व्हायरमेंट लागतं. क्लिअर? तेच आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. कळलं? समजलं का नाही? हे येस ऑर नो? म्हणून हा जो मुद्दा आज अपेक्षेने मुलं, मला माहिती पुण्यामध्ये आपण येतात, बरेच जण बाहेर गावावरून येतात की पुण्यात जाऊ, क्लासेस करू, जॉबला लागू. कळलं? हे बघा, जॉबला लागतात 10 मुलं, पण त्या 10 मुलांना बघून त्या मुलांचं काहीतरी स्वतःमध्ये पोटेन्शियल असतं म्हणून ते जॉबला लागतात. मी पण सांगतो. क्लिअर? आलं का लक्षात आहे? राईट?
पण त्या 10 मुलांमुळे जी ॲडव्हर्टाईज होते किंवा जे मुलं येतात की आमच्याकडे ड्राईव्ह होतात हे होतात, 10% 20%च्या वर प्लेसमेंट नाही होत. कळलं का नाही? राईट. ती कोणाची होते ते तुम्हाला तिथे बघायचंय, मी कोणामध्ये येतोय. समजलं? हे तुम्हाला नीट समजून घ्यावं लागेल पहिल्यांदा. क्लिअर? बाकी होईल, पण मग आज जो टाइम नाही दिला तर अजून वर्षभर थांबावं लागेल. कळलं? पेशन्स ठेवून चालावं लागतं, हे पहिले मुद्दा आहे. काही 2 महिन्यात पण प्लेस होतात, काही 6 महिन्यात पण होतात, काहींना वर्षभर पण लागतं. कळलं? येस ऑर नो? राईट. मग यासाठी हाऊ लाईक यू आर जेन्युअन टुवर्ड्स युअर वर्क, त्याच्यावर कोणाच्या दुसऱ्याच्या भरोशावर नका करू. हे करिअरची सुरुवात. सर माझं नॉलेज एवढं भारी आहे, मला माहिती आहे मला 4 ऑफर मिळणारच आहे, तर मी स्वतःला ते प्रूव्ह केलेलं आहे. मला 4 लोकांनी इव्हॅल्युएट करून मला सांगितलेलं आहे. क्लिअर? या लेवलला जर याल तर टिकाल, कारण की जॉब मिळणं हा हेतू नाही आत्ताचा. जॉब मिळाल्यानंतर जॉब टिकवणं हे महत्त्वाचं आहे. क्लिअर? समजलं का मी काय बोललो? राईट. ओके. म्हणून कोणतरी जे सांगेल की आम्ही तुला जॉबला लावून देऊन जॉबची गॅरंटी देऊन असं देऊ, जॉबची गॅरंटी दिली पण जॉब टिकेल याची गॅरंटी काय? कळलं का नाही? येस ऑर नो? सो थिंक ऑन द लाईक दिस. रूट व्यवस्थित स्ट्रॉंग करा, बेस स्ट्रॉंग करा, अंडरस्टँडिंग करा. आर्किटेक्चर नवीन चेंज होत आहेत त्याच्याबद्दल समजून घ्या. जे आहे ट्रॅडिशनल ते जॉब सध्या मिळवा, पण स्वतःला मायग्रेट करा एका टेक्नॉलॉजीवरनं दुसऱ्या टेक्नॉलॉजीवर. क्लिअर? कळलं का नाही? हे जेवढ्या लवकर कराल तेवढं तुम्हाला फायदा होईलच. आज आपण AI बद्दल बोलतोय, तोपर्यंत लोक, मी तर आता पुढे बऱ्याच ठिकाणी ऐकलं क्वांटम कॉम्प्युटिंगवरती बऱ्याच रिसर्च सुरू होऊन गेले मोठ्या लेवलला. क्लिअर? कळलं का नाही? काही लेवलला तर लोकल लेवलला, चीप लेवलला इतके मॉडेल्स ट्रेन होत आहेत, म्हणजे विदाऊट इंटरनेट चांगले चांगले मॉडेल तयार व्हायला लागले. कळलं? समजलं का नाही? काही दिवसात मी तर म्हणतो ॲपलचा लॅपटॉप आला, एक्झाम्पल घ्या, किंवा त्याच्यातच इनबिल्ड मॉडेल येतील. कळलं? समजलं का नाही? राईट. जे बनवायचं ते तुम्हीच बनवा तुमच्या मशीनमध्ये. जसं वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट वापरतो ना आपण, तसं लोक वापरतील AIचे बॉट्स इंटरनली. कळलं? समजलं का नाही? हे माझं मला असं अंदाज वाटतो गोष्टींचा की असं होऊ शकणार नक्कीच. इम्पॉसिबल असं काहीच नाही आहे. क्लिअर? म्हणून तुम्हाला ह्या लेवलला विचार करा की ठीक आहे, जे लागते ते पहिले चांगलं करून घेऊ. असं नाही की जे येईल त्याच्यावर भरोशावर राहू. पहिले जे फंडामेंटल आहे ते नीट करून घेऊ. डेटा स्ट्रक्चर्स, SQL, थोडं ऑपरेटिंग सिस्टीम. क्लिअर? ऑपरेटिंग सिस्टीमचं नेटवर्किंग वगैरे थोडंसं नॉलेज लागेल मला. एखादी फुलस्टॅकची ॲप्लिकेशन मला बनवता आले. डेटा सायन्सचे काही अल्गोरिदम्स माहिती पाहिजे, जे नाही आहे हे जे ते करून घ्या, पण त्याच्या पलीकडे पण सुरुवात ठेवा. क्लिअर? कळलं का? डायरेक्ट असं म्हणणार नाही मी की जे अजून एक्झिस्ट दिसत नाही आहे त्याच्यावर, पण थोडंसं नेटवर्किंग लेवल, मशीन लेवल, OS लेवल, आर्किटेक्चर लेवल याच्यावर पण थोडं नॉलेज घेणं गरजेचं आहे. चला, तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा बरं. एव्हरीवन प्लीज आस्क मी युअर क्वेश्चन हिअर. आणि मग आपण सुरू करूयात. काही प्रश्न असतील तर विचारा इथे मुलांनो. पृथ्वीराज, प्रतीक, समर्थ, संदीप, विराज, गोपाल, एव्हरीबडी प्लीज. आणि सगळ्यात महत्त्वाचं, क्वेश्चन्स खूप पडले पाहिजे आपल्याला आता. कळलं? जेवढे जास्त क्वेश्चन्स तेवढं तुम्हाला क्लिअरिटी येत जाईल तुमच्या स्वतःच्या फ्युचरबद्दल, जॉबबद्दल आणि करिअरबद्दल. कळलं? समजलं का नाही? ओके. ठीक आहे. बाकी अबाउट लर्निंग, अबाउट द शिकवणं याच्याबद्दल नक्कीच गॅरंटी सांगतो. इथं जे करून घेतलं जातं हे फार मोठ्या लेवलला असतं. राईट? ओके. हां. ओके. चला लक्ष द्या बरं. आता तुम्हाला काय विचारायचं, काही असेल तर डाऊट्स विचारा. तुला कोणता कोर्स करायचा आता? बरं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बिंदास विचारा, काही प्रॉब्लेम नाही. कळलं? आणि एकदम नॅचरल क्वेश्चन आहे. बरोबर आहे, 100%. मी स्वतः सांगतो इंडस्ट्री कुठे जाते ना हे अजून कोणालाच क्लॅरिटी येणार नाही. कळलं का? आय विल कम टू दिस पॉईंट, डोंट वरी. तुला काय वाटतं? तुला बरोबर आहे, तू कॉलेजला आहे ना आत्ता. ठीक आहे. सो दिस इज करेक्ट फॉर यू, डोंट वरी. तू आता काही ते कन्फ्यूज होऊ नको, सर तुला बरोबर राहणार. तुम्ही
बरं सांगतो मी असं का सांगितलं असेल ते. तू सेम तुझ्याशी झालं, बोलली का तुझ्या भावाशी? नाही बोलली का? ठीक आहे, मी बोलतो आज. हां, डेटा सायन्स, बरं ठीक आहे. आता तुम्ही बरेच जण, कोणी जावा बोललं, कोणी डेटा अनालिटिक्स बोललं, तुम्ही पण सांगा बरं तुम्हाला काय करायचं आहे. इथे सांगा मुलांना, एव्हरीबडी प्लीज टेल मी. प्रतीक, समर्थ, इथे मेसेज करा. विराज, प्लीज टाईप हिअर विच कोर्स यू आर लुकिंग फॉर राईट नाव. लवकर करा जरा, रिप्लाय करा म्हणजे बरं होतं. हाच फरक असतो ऑनलाईनचा आणि ऑफलाईनचा. हे मी आता मागच्या बॅचला थोडं काहीतरी सांगितलं होतं माहिती. ओके ठीक आहे, चला एकदा एक्सप्लेन करतो परत व्यवस्थित. तर लक्ष द्या, आत्ताचं जे कल्चर आहे त्याच्यात काय चालू आहे पहिले ते तुम्हाला मी सांगतो. राईट, जे आपण आता म्हणूयात कंपन्यांमध्ये काय चेंजेस चालू आहेत. म्हणजे माझ्या ओळखीमध्ये जेवढे माझे मित्र वगैरे कोणी आहेत, ओके, जे चांगल्या पोझिशनला कंपनीमध्ये आहेत, राईट, वेन आय डिस्कस विथ देम, सो आय अंडरस्टँड एव्हरीवेअर LLM मॉडेल्स यूज होत आहेत, एवढं तर क्लिअर आहे. म्हणजेच याला म्हणतात एजंटिक AI. ओके, सोप्या भाषेत जेन AI. हे वेगळे प्रकारे सांगेन मी, काय कळलं? म्हणजे जे काम पूर्वी मॅन्युअली चालत होतं ते आता एजंट करतोय, AIचे एजंट म्हणतात त्याला. क्लिअर? को पायलट, क्लॉड, अँटी ग्रॅव्हिटी, असे काही नावं सोप्या भाषेत. कळलं? हे कसे बनले गेले त्यासाठी तुम्हाला काय लागेल पहिले ते थोडं समजून घेऊ. हे बनवण्यासाठी आपल्याला डेटाबेसचं नॉलेज लागेल 100%. ओके, हे जर बनवायचं असेल कुठली तरी लँग्वेज लागेल, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. एक तर जावा घ्या किंवा पायथन घ्या. क्लिअर? ठीक आहे. आता त्याच्यानंतर ह्या दोघांमध्ये आपल्याला काही बॅकएंड लागणार आहेत. बॅकएंड म्हणजे काय ते पण सांगतो सोप्या भाषेत, ज्याच्यात आपण APIs बनवतो. ओके, API म्हणजे जावा असेल तर स्प्रिंग बूट, पायथन असेल तर Django, किंवा इथे ओके वापरतात फास्ट API किंवा फ्लास्क. कळलं? तर याच्याने आपण बॅकएंडला APIs बनवतो. क्लिअर? त्यासोबत आपल्याला डेटाबेस लागतो, कुठला तरी डेटाबेस, ज्याला आपण म्हणूयात SQL डेटाबेस, नो SQL डेटाबेस. कळलं? SQL. आणि आत्ता कंपनीमध्ये जो लागतोय तो वेक्टर DB हा एक डेटाबेस आहे. कोणता? वेक्टर DB. याच्यात एम्बेडिंग स्टोअर्स होतात. याच्या आधी जर विचारलं तर तुमचे फंडामेंटल चांगले ठेवा, ज्याला आपण म्हणतो DSA. DSA कधी पण लागणार IT मध्ये. जसं एखाद्या गव्हर्नमेंटच्या एक्झामला गेले की आपल्याला ते जनरल नॉलेजवर प्रश्न विचारतात. कळलं का नाही? तसं हे हाऊ फास्ट यू आर टू ॲनालायझिंग द आर्किटेक्चर, ओके, अल्गोरिदम्स, ओके, हे कळायला DSA लागतो आपल्याला कधी पण. क्लिअर? त्याच्यानंतर फ्रंट एंड हा ऑप्शनल असतो, पण तरी माहिती असलेला कधी वाया नाही जाणार आहे. HTML, CSS, जावास्क्रिप्ट आणि रिॲक्ट. ओके, का बरं असं सांगतो थांबा. फ्रंट एंडबद्दल मी का असं म्हणतोय ते, कारण हे झालं 4 गोष्टी. रिमेंबर दिस. 1, 2, 3 अँड 4. क्लिअर? ठीक आहे. हे 4 जे झाले याला आपण म्हणूयात फुल स्टॅक डेव्हलपमेंट. काय म्हणायचं? मग जर इथे जावा वापरलं तर तुम्ही जावा फुल स्टॅक डेव्हलपर, पायथन यूज केलं तर पायथन फुल स्टॅक डेव्हलपर. मग आत्ताच्या कल्चरमध्ये थोडंसं आपल्याला अंडरस्टँडिंग पाहिजे आपल्या प्रोजेक्टला डिप्लॉय करण्यासाठी, म्हणजे याला लाईव्ह करायचं आहे. मग लाईव्ह करायला आपल्याला लागेल गिट अँड गिटहब. त्याच्या आधी आपल्याला शिकावं लागणार आहे गिट आणि गिटहबच्या आधी. ओके, हां, गिट आणि गिटहब पहिले लागेलच. त्याच्यासोबत थोडं CI/CD काय असतं हे माहिती पाहिजे. CI/CD. त्याच्या पण पुढे गेलं की थोडंसं आपल्याला इथे आयडिया लागेल, ती म्हणजे ओके AWS कुठं तरी क्लाउड. कळलं? याला तुम्ही असं म्हणू शकता डेव्हऑप्स. हे क्लिअर आहे का? येस ऑर नो? म्हणजे फ्रंट एंड ऑब्जेक्ट ओरिएंटेड, बॅक एंड डेटाबेस, ओके, नंतर डिप्लॉयमेंटसाठी गिट, गिटहब, CI/CD, AWS.
हे जर व्यवस्थित जमलं तर तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टचा स्टार्ट टू एंड, हे स्टार्ट आणि हा एंड असं म्हणूयात, क्लिअर, हा वर्कफ्लो जमणार आहे. कळलं? ही पहिली रिक्वायरमेंट की तुम्हाला एक सॉफ्टवेअर पहिल्यापासून शेवटपर्यंत येतं आहे का. हे सगळं मी ए आयने बनवून घेणार आहे. झालं तर मी एका दिवसात पण एक ॲप्लिकेशन बनवून टाकेल. कळलं? खूप झालं एक दिवस, पण तरी पण एक दिवस जास्त म्हणतोय मी, क्लिअर. पण हे माहिती पाहिजे पण मला, मी जे बनवलं आहे ते. कळलं? इथपर्यंत क्लिअर आहे? येस ऑर नो? आता हे जे बनवलेलं आहे ॲप्लिकेशन, हे जे ॲप्लिकेशन आपण बनवलेलं आहे इथे, ओके, लिसन केअरफुली. आता काय झालं, याच्यात खूप डेटा तयार झाला रोजचा. हजारो टाईपच्या लोकांचा डेटा येतो, डॉक्टरचा डेटा येतो, पेशंटचा डेटा येतो, हॉस्पिटलचा येतो, वगैरे वगैरे. किंवा एखादी ई कॉमर्सचं बघितलं, कस्टमरचा येतो, प्रॉडक्टचा येतो, वगैरे, राईट. हा सगळा डेटा इथे आला. देर इज ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा आय गॉट नाव, क्लिअर. येस ऑर नो? मग या डेटाला ट्रेन केलं गेलं. मग हे डेटाला ट्रेन म्हणजे काय, अंदाज काढला की लोकांच्या आवडीनिवडी काय आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे पावसाळा आला का लोक रेनकोट, छत्र्या वगैरे घेतात. जून महिना लागला का शाळेच्या वस्तूंना डिमांड येते, बरोबर आहे की. नवरात्र झाली का लगेच दिवाळीचे फटाके वगैरे ते सगळं दिसायला लागतं, क्लिअर. येस ऑर नो? बरोबर आहे की नाही? मग हे लोक पण ए आय वापरता का? विचार केला का तुम्ही? येस ऑर नो? साधं एक सोपं एक्झाम्पल घ्या. 15 ऑगस्ट आलं तरी आपल्याला सिग्नलला वगैरे ते झेंडे वगैरे घेणारे दिसायला लागतात, बरोबर आहे. येस ऑर नो? आता ती लोक साधं बघा, ती काही शिकलेली पण नसतात बरीच लोक, तरी पण ती मार्केटिंग बरोबर करतात, काय विकायचं कोणत्या टाईमला. हे झालं ए आय सोप्या भाषेत. कळलं का नाही? फक्त ते ह्युमनने केलं आहे, इथे आर्टिफिशियली तेच काम करायचं आपल्याला. आपण अरे कसं काय नाही सजेस्ट केलं, कसं काय केलं, जसं माणसाचं ब्रेन काम करतंय तसं त्याला तुम्ही ट्रेन केलेलं आहे. कळलं का नाही? हे आपण म्हणतो ना, अरे आपण फूडबद्दल सर्च केलं की माझ्या स्क्रीनला फूडच दिसायला लागलं, बरोबर ना. कारण काय याच्या मागे आपली हिस्ट्री जी काय आपण जे काही बघतोय त्यानुसार ते डेटा सेव्ह होतो कुठेतरी. कुकीज असतात, बरेच प्रकार याच्यामध्ये, हे आपण फुलस्टॅकमध्ये समजून घेऊ काय ते, क्लिअर. ते काय असं खूप अवघड नाही आहे ना. म्हणजे मी दिसता असा प्रश्न विचारला, हे काय आहे सांगा बरं. पाणी बॉटल आहे पहिल्या याच्यात, राईट. येस ऑर नो? काही इतकं ब्रेन थांबा सर 5 मिनिटं विचार करू दे. कारण की आपल्या डोक्याला माहिती काय आहे ते, राईट. लहानपणापासून आपण बघितलेलं आहे, राईट. तसंच आहे, त्याला कडे डेटा ठेवलेला आहे, तुलाच क्लिक होतो त्या शब्दांवर. मग याच्यात टोकनायझेशन, ट्रान्सफॉर्मर, NLP अशा गोष्टी यूज होतात. ते म्हणजे डेटा सायन्स. म्हणजे काय? डेटा सायन्स, क्लिअर. हे कळलं का? म्हणजे तो जो डेटा असेल त्या डेटाला ट्रेन केलं असेल. हा डेटा नाही ठेवला आहे आपण. काय केलं आहे आपण लहानपणापासून, काय असं हे एक एक वस्तू डोक्यात ठेवलेली आहे का? नाही. हे आपलं ब्रेन ट्रेन झालेलं आहे लहानपणापासून. वेगळ्या गोष्टी आपण बघतो की लाईक यू नो ॲनिमल, ओके, त्याच्यानंतर काय वाईल्ड ॲनिमल, डोमेस्टिक ॲनिमल, ह्युमन, प्रॉडक्ट्स, कार, अशा वस्तू करत करत आपलं ब्रेन कसं ट्रेन होत गेलं आहे. कळलं का नाही? राईट. सेम वे याला पण ट्रेन केलं जातं आणि ते स्टोअर केलं जातं कुठेतरी. कळलं? ते शब्दाचं मी तुम्हाला नुसते 2-4 शब्दाचं विचारले. ओके, सपोज असं जर आपण म्हटलं की एखादी मला भाजी, तरी मी कंटेक्स्ट चांगला पहिले येतोय, भाजी बनवायची आणि मी काय म्हणतोय तुम्हाला, आय सेड लाईक चला बटर पाहिजे, ओके, फ्लावर, शिमला मिर्च, टमॅटो. बोलायचा अर्थ काय वाटतोय? कुकिंग. पण कोणती भाजी? चला आता डीप लर्निंग व्हायचा. मिक्स व्हेज. बरं, होऊ शकतं एक. अजून काय? बटर पण बोललो स्टार्टिंगला मी. पावभाजीकडे जाऊ शकतो आपण. येस सर नो? म्हणजे काय, हे शब्दांवर तुमच्या ब्रेनने तयार केलं. ओके, हा प्रॉडक्ट आहे. कळलं का नाही? तसं इथे अल्गोरिदम बनतात. कळलं? इंटेलिजन्स काम असं जे म्हणू, हे लोक लागतील, क्लिअर. जो तुझा पॉईंट याच्यावर येतो. कळलं? जिथे ह्युमन इंटेलिजन्स लागणार आहे. याने व्हेजिटेबल बोललं, याने मिक्स व्हेज बोललं, मग कोणतरी पावभाजीकडे आलं. कळलं? येस ऑर नो? पण चारीमध्ये जो पहिले पावभाजी बोलला असता, तो माझ्या बिझनेससाठी हा सेट आहे. क्लिअर? मुद्दा कळला का नाही? सो जिथे ह्युमन इंटेलिजन्सची गरज पडेल असे जॉब लागतील. हे बघा, आत्ता जॉब मिळून पण जाईल, जावावर असू द्या, पायथनवर असू द्या. कारण की आहे ते काय एका दिवसात बंद नाही होणार आहे. इट टेक्स टाईम. पुढच्या 5 वर्षात खूप ट्रान्झिशन होईल. पण मग आत्तासाठी शिकूच नका ना. कळलं का नाही? हे 5 वर्षानंतर माझं करिअर सेट पाहिजे. क्लिअर? कळलं का नाही? समजलं का? आत्ता कसं ठीक आहे, जे चालू आहे ते काय एका दिवसात बंद नाही होणार आहे, पण पुढच्या 2 ते 3 वर्षातच सांगतो मी तुम्हाला. क्लिअर? समजलं का? ओके. आज पण वाचलं मी, आज पेपरमध्ये लिहिलेलं होतं कुठल्या तरी याच्यामध्ये काही, ओके, की काय लिहिलं त्यांनी येणाऱ्या 1000 दिवसांमध्ये AI विल ओव्हरकम लॉट ऑफ जॉब्स. क्लिअर? 1000 दिवस असं लिहिलं त्यांनी, म्हणजे 3 वर्ष साधारण. कळलं का नाही? समजलं का?
ओके, मग जॉबचे स्वरूप बदलतील, मग ते बदलतील तर आपल्याला काय करावं लागेल मी हे तुम्हाला सांगतोय. कळलं? असं नाही आहे की आपल्याला आहेत ऑपॉर्च्युनिटी आहेत, नवीन येत आहेत त्या बघायला शोधा कशाकडे चाललोय आपण. क्लिअर? ओके, ठीक आहे. मी काय बोललो आहे ते फुल स्टॅक पहिले करूनच घ्या, त्याच्यावर पण जॉब राहणारच आहेत. पुढचे 5 वर्ष तरी म्हणूयात की राहतील जॉब, ते चालू द्या. त्याच्याबरोबर नवीन गोष्टींकडे पॅरलली मूव्ह व्हायला सुरुवात करा. क्लिअर? शिकायला सुरुवात करा म्हणजेच. राईट? ह्या वेळेने तुम्हाला सांगतोय मी. कळलं? मग इथे बघा, आता तुझा जो प्रश्न होता, इथे जावा आहे, इथे पायथन आहे. जावा जे काही आहे ते सगळं पायथनमध्ये पण आहे. क्लिअर? ओके, जे जावामध्ये ते पायथनमध्ये. म्हणजे जर तुम्हाला विचारलं याच्यातलं कॉमन काय आहे, हे बघ, हे कॉमन ठेवलं, हे कॉमन ठेवलं, या दोघांमधल्या सगळ्या कन्सेप्ट कॉमन ठेवा, सिंटॅक्स दोघांचे चेंज होणार फक्त. क्लिअर? मग जर तू जावाचा फुल स्टॅक केला तो इथे जावा आणि स्प्रिंग बूट शिकणार, पायथन शिकली तर हे शिकणार. जावा जरी शिकलो तरी पायथन तुमचं 75% झाला असं समजून घ्या. कळलं? येस ऑर नो? मागच्या वर्षी आम्ही हाच विचार केला होता, म्हणून दोघं कोर्स कंबाईन केले होते. पण खरं सांगतो की करणारे नाही राहत तेवढं, आणि त्याच्यामुळे असं की फीज खूप वाढवल्या असं काही केलं नव्हतं. 5-5 फरक होता फक्त, त्याला एकत्र एक कोर्स करून टाकला होता. आणि आम्हाला असंच वाटलं होतं की जावा करावं का पायथन करावं. बऱ्याच जणांनाही कन्फ्युजन होतं. म्हटलं दोघं देऊन टाकू, कारण की एक केलं परत जण कोणी पैसे भरायला नसतं इच्छा, परत दुसरा कोर्स करा असं करा. क्लिअर? मग काय केलं, त्यात फक्त एक 5-5 हजाराचा डिफरन्स ठेवला होता. क्लिअर? आणि दोघं कोर्सेस करा असं. पण मग झालं काय त्याच्यात की सगळे करणारे नाही आहेत, काही कमी लोक आहेत ते करणारे. क्लिअर? मग हेतू हा नव्हता की फक्त कोर्स द्यायचा, पर्पज वेगळा होता. पण यावर्षी तसं नाही ठेवलं. ज्याला इच्छा आहे त्याला सांगून बघू, पण मग 1 by 1च ठेवू. क्लिअर? लेट हिम कम्प्लीट वन थिंग प्रॉपरली. अंडरस्टूड? येस ऑर नो? कळलं का? म्हणून मग काय केलं, जावावाल्यांना ऑप्शनला आम्ही काय केलं, नोडचे लेक्चर देऊन टाकले, जेणेकरून काय होतं त्याला जावा बरोबर मन स्टॅक पण येऊन जातं, बाकी सेमच आहे. आणि पायथनवाल्या पर्सनला आम्ही डेटा अनालिटिक्सचे सेशन देऊन टाकले, म्हणजे पॉवर BI आणि टॅब्ल्यू वगैरेचे लेक्चर्स. ओके, म्हणजे काय ते खूप असं अवघड जात नाही शिकवायला याच्यामध्ये. कळलं? म्हणजे काय होतं, जावावाल्याला पायथनवाल्याला कळतं की मी डेटा अनालिटिक्सकडे चाललो आणि पुढे डेटा सायन्स मूव्ह करायचं असेल तर ऑलरेडी 75% काम झालं आहे. फक्त मशीन लर्निंग, डीप लर्निंग, NLP हा जो एरिया आहे, या एरियाला शिकायला 2 ते 3 महिने वेगळे लागतील. क्लिअर? तुम्हाला बाहेर जे ऐकलं 4 महिने डेटा सायन्स शिकवतात, हे 100% चुकीचं. क्लिअर? फंडामेंटल करायलाच वेळ लागणार आहे 6 महिने. आलं का लक्षात? 4 महिने फक्त कोर लायब्ररीजवर काम करावं लागेल, 4 महिने ॲटलिस्ट. क्लिअर? प्रत्येक अल्गोरिदमवर 2-2, 3-3 आठवडे काम करावं लागेल. मशीन लर्निंग, डीप लर्निंग, NLP, आणि त्याच्या केस स्टडीज भरपूर बनवावे लागतील. मग तुम्ही एक डेटा सायंटिस्ट म्हणून बनणार आहे. क्लिअर? मग आता सोप्या भाषेत बघा, मग मी काय केलं, हे कॉमन ठेवलं सगळ्यांना एवढं. याच्याने असं काही नाही आहे की फीज कमी जास्त काही खूप झाली, असं काही नाही आहे. ज्याला डेटा सायन्स करायचं त्याला पायथन शिकायचं, ज्याला डेटा सायन्स शिकायचं त्याला SQL शिकायचं. क्लिअर? येस ऑर नो? मग डेटा अनालिटिक्स आणि डेटा सायन्स हे असं आहे जनरली डेटा सायन्सच्या कोर्समध्ये बघाल तर. पण आम्ही काय केलं, याच्यात ॲड ऑन म्हणून फ्रंट एंड पण ठेवला, बॅक एंड पण ठेवला आणि DSA पण ठेवला. क्लिअर? आणि DSA करण्याच्या आधी पहिले लॉजिक बिल्डिंग C पासून सुरू केली. क्लिअर? हे कळलं का? येस ऑर नो? आता एकदा का इथे लॉजिक बिल्डिंग कळली, कोणत्याही लँग्वेजला जा, हे माझं कॉमनच काम करणार आहे. डेटा टाईप्स, लूप, पॅटर्न, ॲरे, फंक्शन्स, फाईल हँडलिंग, स्ट्रिंग, हे सगळं कॉमन आहे मला. क्लिअर? मग एका लँग्वेजला चांगलं कळलं तर याच्याने तुम्हाला पण हे पटतं की आम्ही कसं शिकवतो हे तुम्हाला कळतं. पण त्याच्यापेक्षा जास्त मी काय सांगितलं आहे प्रत्येकाला, की तुम्ही क्लास लावला हे तुम्हाला पटतंय, तुम्ही फी भरली, पण तुम्ही त्याला किती टाईम देताय हे मला तुम्हाला दाखवायचं असतं एका महिन्यामध्ये. क्लिअर? म्हणजे C मध्ये थोड्याफार चुका केल्या चालेल, पण तिथून येणाऱ्या पुढच्या गोष्टींना चुकू नका. क्लिअर? हे दाखवायचं असतं. राईट? म्हणून स्टार्टिंग फ्रॉम द C प्रोग्रामिंग, म्हणजे बिफोर गोईंग टू एनी स्पोर्ट्स ऑर जिम, वी आर डुईंग वॉर्मअप फॉर फर्स्ट 15 days, लाईट वेट. क्लिअर? दॅट इज वॉट वी आर डुईंग हिअर. अंडरस्टूड? येस ऑर नो? कळलं का नाही? तर असा हा रोडमॅप जातो आणि मग आपण येतो GNAI कडे. म्हणून जो कोणी पायथन करतोय, डेटा सायन्स करतोय, त्याला आम्ही पायथन फुल स्टॅक विथ डिप्लॉयमेंट विथ असं इथपर्यंत येतो. हे सगळ्यांनाच आहे. जो जावा करतो तो इथून येतो इथपर्यंत जाऊन थांबतो. क्लिअर? येस ऑर नो? कळलं का नाही? राईट? अशा प्रकारे हे डिझाईन केलेलं असतं कोर्स सगळा. क्लिअर? C, DSA, फ्रंट एंड, ऑब्जेक्ट ओरिएंटेड, बॅक एंड, डेटाबेस, डिप्लॉयमेंट, डेटा अनालिटिक्स, डेटा सायन्स अँड GNAI. अंडरस्टूड? कळलं हे? आता असा हा सगळा ओव्हरऑल रोडमॅप असतो जो काही आपण इथे कव्हर करत असतो. राईट? याला शिकायला आपल्याला फुल स्टॅकला 6 महिने लागून जातात.
ओके, कारण की तुम्हालाच वेळ लागतो प्रॅक्टिस करायला, स्वतःला गोष्टींना भरपूर गोष्टी शिकायच्या आहेत. तरी पण दिवसात आठवड्यातले 6 दिवस आम्ही लेक्चर घेतो, कळलं समज. कारण की हे सगळं इथे करून घेतो आम्ही प्रत्येक गोष्ट, म्हणून आम्हाला वेळ जास्त लागतो. कारण की शिकवायला समजून घ्या 2 तास लेक्चर, 1 तास शिकवायला गेला, 1 तास करून घ्यायला गेला. क्लिअर. हे जर नुसतं आम्ही शिकवायचं म्हटलं असतं, क्लिअर, लक्ष द्या, हे जर नुसतं आम्ही शिकवायचं म्हटलं असतं फक्त, कळलं. सो तर हे कमीत कमी त्याच्यापेक्षा अर्ध्या दिवसामध्ये झालं असतं, कळलं का नाही. गेटिंग माय पॉईंट. ओके, तर हे नीट समजून घ्या इकडे सगळ्यांनी. लेट्स अंडरस्टँड नाव वन बाय वन. ओके, एनी क्वेश्चन्स फॉर मी गाईज, प्लीज टेल मी. डू यू हॅव एनी लेक्चर्स, प्लीज टेल मी. ओके, काही प्रश्न असतील तर विचारा. इथपर्यंत बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या. आता तुझा जो प्रश्न होता, जावा करावं की पायथन करावं, क्लिअर. ठीक आहे, आता बघ लक्षात घे, हा महत्त्वाचा क्वेश्चन तिने जो विचारला. आपल्याकडे जी इंडस्ट्री अजून जरी आहे, ही आहे सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्री. काय आहे? सर्व्हिस बेस्ड इंडस्ट्रीमध्ये 2000 पासून जे काही सॉफ्टवेअर डेव्हलप झालेले आहे त्याच्यात जावाचा खूप मोठा रोल आहे, क्लिअर. किंवा जावावर डिपेंड बरेचसे काय झाले फ्रेमवर्क तयार झालेले आहेत, ज्यावर खूप टूल्स तयार झालेले आहेत. म्हणून जावाचा बेस अजून पुढचे 10 वर्ष 20 वर्ष राहणारच आहे, क्लिअर. हे कळलं का. म्हणजे मारुती गाडीची डेव्हलपमेंट झाली होती 1900 काहीतरी साली. ओके, नंतर म्हणतो आपण मारुती 800 बंद झाली, अल्टो बंद झाली, पण तशीच गाडी म्हणजे सॅलरी आली, कळलं का नाही. याचा अर्थ असा नाही आहे की लगेच जावाला रिप्लेसमेंट आली, असं नाही होणार, कळलं. ही लोक लागतीलच, हे कळलं का. फक्त कोर डेव्हलपमेंट जी होती ना ती कधी पण जावानेच सिक्युअर्ड असते. अजून पण बँकिंग कंपन्यांमध्ये हजारो करोडो लोक ते सॉफ्टवेअर वापरत आहेत, ते काही लगेच मायग्रेट होणार नाही, ही लोक लागणारच आहे, हे पहिले लक्षात घे, क्लिअर. कळलं का नाही. एवढंच आहे की जो कोड आपण करायचो तो आपल्याला करायचा नाही आहे. आपल्याला जावामध्ये पण AI इम्प्लिमेंट झालेलं आहे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये, कळलं. ओके, फक्त काय आहे, पायथन याला पुढे आहे, पायथन याच्यामध्ये, कारण की त्याच्याकडे ह्यूज ओपन सोर्स कम्युनिटीचा सपोर्ट आहे, क्लिअर. जावा पण ओपन सोर्सच होतं. ओपन सोर्स म्हणजे काय, यू कॅन बिकम अ कॉन्ट्रीब्युटर इन टू दिस, राईट. ओके, लिनक्स ओपन सोर्स आहे, कळलं का नाही आहे. पण आता प्रॉब्लेम काय झाला इथे की पायथनमध्ये या गोष्टींमध्ये भरपूर रिसर्च झालेला आहे, खूप लायब्ररीज मिळाल्या आहेत, म्हणून पायथन हे इझी पडतं जर AI कडे डेव्हलपमेंट करायची असेल तर. ओके, जावामध्ये पण तुला दिसेल ते, पण त्याला थोडासा वेळ लागेल आता अजून, क्लिअर. ओके, गेटिंग माय पॉईंट. म्हणजे जे जावाचे सॉफ्टवेअर आहेत ना ते 100% मॉडेल बनवताना जावाचेच गोष्टी वापरतील आणि ते लोक कमी राहतील किंवा जावाले लोक लवकर तयार होतील. म्हणून हा मुद्दा नाही येणार इथे की जावाला डिमांड नाही का काय नाही आहे, फक्त डिमांड असंच आहे, थोडासा एक्सपिरियन्स ज्याला आहे त्याला डिमांड जास्त आहे, क्लिअर. ओके, कारण की आता प्रत्येकजण, म्हणजे मी यावर्षी तुला सांगतो, माझा मेन कोर जो पहिले होता बोल की म्हणजे पूर्वी जे जावाचे लोक क्लास करायचे 10 पैकी म्हणजे 7-8 लोक जावासाठी यायचे, कळलं. यावर्षी ते 50-50 झालं. म्हणजे आता डेटा सायन्सवर आलं आहे थोडंसं कोर्स करण्याच्या बाबतीत विचारशील तर, कळलं का नाही. येस ऑर नो. आता हा पण विचार कर, एवढे लोक डेटा सायन्स शिकतात, मग आता समजलं का नाही, हे मुद्दा कळला का, क्लिअर. पण मग शिका, काहीही शिका, प्रश्न हा नाही आहे, पण त्याच्यामध्ये तुमच्या क्षेत्रातल्या टॉप 100मध्ये राहा, जिथे शिकाल तिथे त्याच्यानुसार, कळलं. हे समजलं का नाही, राईट. असं हे कॅल्क्युलेशन आहे याच्यामध्ये, असं अवघड कॅल्क्युलेशन काहीच नाही आहे. जसं आपण बघतो 12वीला, आता मी ऐकलं 12 लाख लोक होते, CET वगैरे JEE काय जे दिलं असेल ते, कळलं. आणि जे आपण म्हणतो कॉलेज असतात, गव्हर्नमेंट कॉलेज पडा, टॉपचे कॉलेज बघा, किती ॲडमिशन असतील, खूप झालं तर 1%, समजलं का नाही आहे. पण आपण जरा 10%मध्ये तरी येण्याचा प्रयत्न करा, एवढं मी म्हणेल, कळलं. गेटिंग माय पॉईंट, राईट. हे कळलं का, तेवढं तरी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. म्हणून उठलं का आपलं कोडिंग, झोपताना कोडिंग रिले सध्या तरी त्या रिलेटेडच, क्लिअर. दुसरं काहीच करायचं नाही. हे असं कराल तर नक्की सेट होऊन जाल, कळलं. हे याचं मेन आन्सर आहे, क्लिअर, तू जे विचारलं ते. त्यामुळे डोंट वरी, जरी तू जावा शिकलीस तरी पायथन शिकणं तुला महिनाभर खूप झाला जर प्रामाणिकपणे स्वतःवर विश्वास ठेवून केलं तर, कळलं. असं काही त्याच्याने खूप नुकसान होणार नाही, त्याला पण तुला काय क्लास लावायला पाहिजे असं काही नाही आहे, कारण की त्याच कन्सेप्ट आहे, सिंटॅक्स चेंज होतोय, क्लिअर, कळलं का. त्यामुळे हे डोक्यात नको ठेवू. जावाला जे करशील ते एकदम प्रामाणिकपणे कर
आणि मी गॅरंटेड सांगतो ऑलमोस्ट सगळं सेम आहे, एकच महिना लागेल फक्त. क्लिअर? फक्त स्वतःहून दिला तर व्यवस्थित. राईट? समजलं का नाही? आणि जर तुम्ही डेटा सायन्स करायचं आहे ते पण चांगलंच आहे, नो डाऊट, नक्कीच करायलाच पाहिजे. तुम्ही पण ते करायलाच पाहिजे जावाल्याने. पण तुला आत्ता बोललो मी 3rd इयरला जावा कर, पुढे गेला का तू अपग्रेड कर ह्या गोष्टींना. क्लिअर? समजलं का? ठीक आहे. तर अशा ह्याच्याने लाईक अप्रोच ठेवा. ठीक आहे, चलो लेट्स अंडरस्टँड नाव. थोडक्यात मी सगळा ओव्हरव्ह्यू दिला गेला माझा आता याच्याबद्दल. ओके, सो नाव आय एम गोइंग टू स्टार्ट द सेशन. थोडंसं इंट्रोडक्शनच आज 2-3 एक्झाम्पल घेतो छोटे छोटे. लॅपटॉप सोबत ठेवा तुमचा सगळ्यांनी. ओके, जसं मी तुम्हाला बोललो, आपण काय करतोय, पहिल्यांदा एक बेसिक वॉर्मअप आपल्याला करायचा असतो. म्हणजे काय, तुमचे फंडामेंटल किती क्लिअर आहेत. सपोज शाळेत गेलो, आपले टीचर असतात, आपल्याला पहिल्या दिवशी लहानपणी बघा आठवत असेल की पेन्सिल कशी पकडायची इथून सुरू करतात, बरोबर आहे. नंतर मग मी बघितलं, आता माझी मुलं लहान तेव्हा, की पहिले ह्या लाईन्स ड्रॉ करा, ह्या लाईन ड्रॉ करा, अशा लाईन ड्रॉ करा, अशा लाईन ड्रॉ करा. कळलं का? बरं, ज्युनियरमध्ये हेच झालं. सिनियरला गेल्यावर काय झालं, ह्या लाईनला हे बघा, ही लाईन आणि ही लाईन म्हणून काय तयार झाला, ए तयार झाला. कळलं का नाही? आता या लाईन चांगल्या येत होत्या म्हणून हा ए आला ना. येस ऑर नो? ज्याला हेच माहिती नाही त्याला किती अवघड आहे बरं हे करणं. क्लिअर? येस ऑर नो? तसा प्रकार असतो हा. आणि आपण डायरेक्ट जातो जावा आणि पायथन मला अवघड वाटतंय, कारण म्हणजे तेच झालं ना प्रकार. तुम्ही कधी म्हणजे समजून घ्या 3 जिने पण चढले नाही आहेत आणि आपण डायरेक्ट म्हणतो की नाही मला सिंहगड पूर्ण पायी चढायचं आहे. कळलं? आणखी रे पावसाळ्यात हाऊसीने ट्रेकिंगला. क्लिअर? मुद्दा कळला का नाही? राईट? महत्त्वाचा मुद्दा काय आहे की पहिले ती तयारी करावी लागेल ना थोडे दिवस. राईट? येस ऑर नो? सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काय राहतो की 2-3 वर्षात कॉलेज करताना जे काय आपण करतो त्याच्यात अभ्यास हा विषय फार दूर असतो, बरोबर की नाही? हे अटेंडन्ससाठी आपण कॉलेज करत असतो, त्यामुळे आता परत त्या अभ्यासात येण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतं ते फ्लोमध्ये यायला. क्लिअर? हा मेन चॅलेंज आहे. समजलं का नाही? ओके, चलो लेट स्टार्ट नाव. आय होप यू अंडरस्टूड एव्हरीथिंग. राईट? चला. ओके, आता मी काय करतो, सुरुवातीला एक ऑनलाईन कंपायलर घेतो, नंतर आपण काय करूयात, VS कोड इन्स्टॉल करूयात. क्लिअर? ठीक आहे. ओके, चला बघा, तुम्ही साधं एक्झाम्पल बघा. ऑनलाईन कंपायलरचं हे पेज मी ओपन केलं, बरोबर आहे. तर जर तुम्ही बघितलं याने कसा व्यवस्थित कोड दिला, इथे गॅप दिला, इथे हे दिलं, राईट, असे गॅप आले, आहे की नाही? येस ऑर नो? म्हणजेच आता मी पहिल्यापासून लिहितो स्वतःहून, हॅश इन्क्ल्यूड. आता पहिली सवय काय ठेवा, हे का, सर हे कुठून आलं, हे कोणी बनवलं, कसं बनवलं, हा विचार पहिला गेला पाहिजे. याला म्हणता वर्कफ्लो, स्टार्ट टू एंड, क्युरियोसिटी. आपल्याला काही सीमध्ये जॉब नाही करायचं आत्ता तरी, कळलं? पण शिकायचं कसं हे मी शिकवतोय आधी. क्लिअर? कोणती पण गोष्ट का, वाय दिस, इथून स्टार्ट करा. क्लिअर? मग हॅश इन्क्ल्यूड याला म्हणतात प्री प्रोसेसर. काय म्हणतात? मग हे काय आहे, स्टँडर्ड इनपुट आउटपुट हिडर फाईल आहे, ह्याला नाव दिलं हिडर फाईल. जसं आपण याला बॉटल नाव दिलं की नाही? क्लिअर? तसं ज्यांनी प्रोग्रामिंग बनवलं त्यांनी याला हिडर फाईल नाव दिलं, बरोबर आहे की नाही? नावच आहे ना ते फक्त एक. जसं याला जर आपण हिडर फाईल म्हटलं त्याला बॉटल म्हटलं असतो, बॉटल इम्पोर्ट करा, काय फरक पडला असता, आपण ते शिकलो असतो. क्लिअर? ती नावं दिली गेलेली आहेत त्यावेळेस हिडर फाईल जी दिसत नाही आहे. क्लिअर? किंवा टॉपला ठेवलेली आहे. राईट? येस ऑर नो? ठीक आहे. मग त्या हिडर फाईलमध्ये काय आहे, फंक्शन्स आहे. याच्यात काय आहे, वॉटर आहे. राईट? त्याच्यात काय इनबिल्ट फंक्शन्स आहे. हेच काम पायथनमध्ये कोणी केलं, मॉड्यूल्सने केलं. कोणी केलं? नमपाय, पांडास, टेन्सरफ्लो, हे कोण आहे, मॉड्यूल्स आहे. त्याच्या आत फंक्शन्स आहे, ते फंक्शन काहीतरी काम करून देत आहे. क्लिअर? हेच काम जावामध्ये काय केलं, पॅकेज केलं, युटिल पॅकेज, IO पॅकेज, SQL पॅकेज. त्याच्यामध्ये क्लासेस आहे, ते क्लासेस काहीतरी काम करत आहेत. कळलं? येस ऑर नो? हे समजलं का नाही? राईट. मग हिडर फाईल घेतली इथे. मग ही हिडर फाईल का आली बरं, आता ऑनलाईन कंपायलर वापरतोय आपण. ओके, सो हिडर फाईलचं मध्ये इनबिल्ट फंक्शन असतात. मग आला इंटिजर मेन फंक्शन. आता हा माझा एंट्री पॉईंट आहे. कोण आहे? एंट्री पॉईंट आहे. लक्षात ठेवा, हा कोण आहे? एंट्री पॉईंट आहे. क्लिअर? एंट्री पॉईंट म्हणजे काय, ह्या बॉटलला एक एंट्री पॉईंट आहे. राईट? मी कायम असंच करतो, जी वस्तू समोर, आता कोइन्सिडली बॉटल समोर आहे, नाही ते रिमोट सांगतो. क्लिअर? याला हा ब्ल्यू कलरचा एंट्री पॉईंट आहे की नाही? हा मोबाईल आहे, याला इथे साईडला एक एंट्री पॉईंट आहे ऑन ऑफ करायला. क्लिअर? बरोबर आहे? कोणतीही गोष्ट घ्या ना, ही पण एक गोष्टच आहे, वस्तूच आहे ही.
जसा हा मोबाईल वापरायला शिकतो तशी ही लँग्वेज वापरायला शिकायची आहे. जसं पहिल्यांदा रिमोट घ्याल ना कळणार नाही लवकर, पण 2-4दा बघायला लागा सोपं होऊन जाईल, न बघता बटन यूज कराल. सेम इथे पण आहे. क्लिअर? वेगळं काही नसतं. अवघड का वाटतं मला? रिमोट फार अवघड आहे बरं का. पहिल्यांदा वापरणारे अवघडच वाटेल ना. आज वापरला, उद्या वापरला, परवा एक्सपर्ट होईल. 2-4 दिवसात न बघता पण का आपण हँडल करतो प्रॉपर. तसं इथे सुद्धा असतं. क्लिअर? गेटिंग माय पॉईंट राईट? त्यामुळे अवघड ही कोणतीच गोष्ट नाही आहे. सपोज काही गोष्टींना वेळ लागतो समजायला. मी कायम एक्झाम्पल देतो. 2+3 किती आन्सर आलं? 5. आता विचारलं 21+33 किती आन्सर आलं? इथंच वेळ लागला. मी तर 3-4 डिग्रीला जाणार होतो, कळलं? पण समजून घ्या. क्लिअर? इथंच थांबू आपण. राईट? एक्झाम्पल घ्या. क्लिअर? मुद्दा कळला का? सिंगल डिजिट होतं तर आन्सर लगेच आलं. 2 डिजिटला थोडा वेळ जास्त गेला. आता पुढचं विचारणार होतो मी. 10,533 सपोज. इथून इंट्रो सुरू होतात, कळलं? आणि आपण शिकतो काय 1+2 आणि 10+20. क्लिअर? समजलं का नाही? आहे याला ट्रेनिंग म्हणतात खरं सांगू तर, कळलं? आणि इंटरव्ह्यू कुठे सुरू होतात? 5 डिजिटच्या पुढे. क्लिअर? समजलं आहे? पण ते 1000 मध्ये ॲडिशन करायला आधी 1+1च करावं लागेल ना. हे कळलं का? त्याची प्रोसेस ज्याला फास्ट कळली त्याला पुढच्या टेक्निक पण कळतात. ओके, सेम आहे. इथे काय केलं आपण? मेन फंक्शन घेतला. दिस इज द एंट्री पॉईंट. मग याला राऊंड ब्रॅकेट आलं म्हणजे फंक्शन आलं. म्हणजे मी पहिल्यांदा जसं शिकवलं होतं ना, किंवा मी जसं शिकलो होतं ना, तसं तुम्हाला सांगतो. राऊंड ब्रॅकेट म्हणजे याला म्हणतात फंक्शन. मग प्रत्येक लँग्वेजला हेच आहे, कळलं? मग इथे आल्यानंतर काय केलं आपण? प्रिंट मध्ये गेलो. इथे लिहिलं माझं नाव. ओके, प्रिंट एफ. इथं लिहिला ईमेल आय डी. प्रिंट एफ. इथे लिहिलाय मोबाईल नंबर. याला रन करूयात. हे सगळं एका लाईनमध्ये आलं. क्लिअर? पण हे व्यवस्थित दिसायला पाहिजे म्हणून काय केलं? /n लिहिलं. काय लिहिलंय? /n लिहिलंय. ओके, हे बघा आलं की नाही? इथे अजून व्यवस्थित नाही दिसत आहे, पण मी लिहिण्याची सवय बघा माझी. म्हणजे माझं लक्षच नव्हतं, माझ्या डोक्यात दुसरा विचार चालू होता, पण ते लिहिताना बरोबर लिहिलं गेलं. कळलं? ती सवय लागलेली ना. जसं गाडी चालवत आहेत. क्लिअर? किती पण गप्पा मारा, कोणाशी बोला, फोनवर गाणे ऐका, जोरात ऐका, पण लगेच कळतं सिग्नल आलं का थांबायचं आहे. ओके, कुठे गाडी हळू करायची आहे, काय करायची, ॲटोमॅटिक होतं ते. क्लिअर? येस ऑर नो? सेम वे आपल्याला हँड्स ऑन पाहिजे असतो. म्हणजे ह्या वेने तुम्हाला तुमच्या क्षेत्रातल्या गोष्टी समजल्या पाहिजे. राईट? हे कधी शक्य आहे? गाडीवर एक्सपर्टी जायला कमीत कमी 2-4-6 महिने लागले असतील की नाही? सेम वे पण रोज गाडी चालवली असेल. राईट? नंतर वर्ष हात नका लावू तरी पण जमणारच आहे. समजलं का नाही? सेम इथे सुद्धा असतं, असं वेगळं काही नाही आहे. क्लिअर? पण ते पहिले 2-4-6 महिने एकदम डेडिकेटेडली काम करा. ओके, सो त्याला परत थोडं नीट करूयात आउटपुटला. असं बघा, /t म्हणजे स्पेस. हे बघा, अजून थोडंसं चांगलं करूया त्याला. आलं की नाही? राईट? ओके, म्हणजे तुम्ही क्लायंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करा की आउटपुट कसं काय छान दिसेल. हे बघा, हे आलं की नाही? कसं नो? राईट? सो हा झाला आपला सिम्पल आणि पहिला प्रोग्राम. एव्हरी लाईन एंड विथ द सेमीकोलन. ओके, कारण की तो त्याचा रूल आहे कंपायलरचा. क्लिअर? कळलं का नाही? पायथनचा रूल काय आहे? एंटर आहे. दे डोंट वॉन्ट द सेमीकोलन. क्लिअर? चला, लॅपटॉप आहे तुमच्याकडे? नाही आणलाय? ठीक आहे, इथपर्यंत कळलं सर्वांना? ओके, तुमच्याकडे पण नाही का? ओके, जनरली आपली शिकवण्याची पद्धत काय राहते? आता तुमचे सगळे प्रोग्रामच करून घेतले असते मी समोरासमोर. कळलं?
ओके, वी टीच डायरेक्टली प्रॅक्टिकली. आता 2 प्रोग्राम मी दाखवले ना, पुढचे 4 तुम्ही करायला लागाल. म्हणजे जे तुम्ही आज आले ते तुम्हाला आलंच पाहिजे, तर तुम्हाला उद्याचं येणार आहे. क्लिअर? ही अशी पद्धत इथे आपण फॉलो करतो जनरली. क्लिअर? ठीक आहे. तुझ्याकडेच आहे का फक्त आता लॅपटॉप आहे का? कारण की बघा, तुम्हाला आता हे सोपं वाटलं की नाही समजायला. आता हेच चॅलेंज सांग तुम्हाला मी, जेव्हा तुम्ही कराल ना हेच सोपं तुम्हाला अवघड वाटेल. कळलं? आणि मग त्याचे एरर येतील. मग इथे खरे आम्हाला कष्ट असतात. आपण क्लास बघतो की अरे हां सर छान शिकवता का, हे करण्यासाठी क्लास नसतोच. आपण करताना आपण कसं करतो हे चुका दाखवणारे याला म्हणता मेंटरिंग. क्लिअर? समजलं का नाही हे? येस ऑर नो? दिस इज व्हॉट रिक्वायर्ड. अंडरस्टूड राईट? ओके फाईन. सो तुम्हाला कळलं का मुलांनो? प्लीज रिप्लाय एव्हरीवन. इथपर्यंत क्लिअर आहे का? साक्षी, समर्थ, संदीप, विराज. ठीक आहे. हां, मग आता आजचे दिवस 1-2 प्रोग्राम दाखवतो. फक्त उद्या लॅपटॉप घेऊन या. उद्या आणि परवामध्ये बघा तुम्ही मोठे मोठे प्रोग्राम हे जरी जमले तर 2 सेकंदात पायथनचे पण करायला लागाल, एवढी गॅरंटी देतो. क्लिअर? कळलं का नाही? हे असं अवघड काहीच राहणार नाही. इट्स नॉट लाईक बिग डील. इथे फक्त एफ काढा, हे तुमचं पायथानमध्ये तयार होऊन जाईल. कळलं का नाही? सगळे प्रोग्राम जे सुरुवातीला मी शिकवणार आहे यू कॅन इझिली क्रिएट इन द पायथॉन और जावा. क्लिअर? समजलं का? म्हणून याला सी शिकतो असं नका समजू, हे तुम्हाला कळेल पुढे गेल्यावर. ओके, 1-2 मिनटं. ओके गाईज डन. ओके लक्ष द्या आता इकडे बघा, मी करून घेतो, बोलून घेतो. हां, तर आपण अजून 1-2 एक्झाम्पल बघूयात. ओके अँड देन लाईक यू नो फक्त उद्या लॅपटॉप घेऊन या तुमच्यासोबत सगळ्यांनी. क्लिअर? ओके, तर हा एक बेसिक आपण काय केला आहे, सिम्पल बायोडेटा प्रिंट केला, याला कमेंट केलं मी. आता समजून घ्या, आपण एखादी प्रोजेक्ट बनवतोय. क्लिअर? कोणताही प्रोजेक्ट घ्या. क्लिअर? डझंट मॅटर जावा आहे, पायथन आहे का डेटा सायन्स आहे. क्लिअर? कोणताही प्रोजेक्ट इमॅजिन करा. क्लिअर? कोणत्याही प्रोजेक्टची रिक्वायरमेंट काय असते की मला काय म्हणजे रिक्वायरमेंट गॅदरिंग ही जी पहिली स्टेप आहे. क्लिअर? कळलं का नाही? राईट? रिक्वायरमेंट गॅदरिंग म्हणजे काय, सपोज सिम्पल ॲडिशन ऑफ 2 नंबरचा प्रोग्राम केला जो आपल्याला ओळखीचा आहे, तर आपल्याला काय लागतात, 2 नंबर लागणार. काय लागणार? 2 नंबर म्हणजे इंटिजर. काय लागेल? इंटिजर. मग त्याचं इनपुट लागेल. सेकंड स्टेप काय लागेल? इनपुट. मग कॅल्क्युलेशन होणार. काय होणार आहे? कॅल्क्युलेशन. अँड द लास्ट इज व्हॉट? द आउटपुट. क्लिअर? या 4 स्टेप प्रत्येक प्रोजेक्टला आहे. कोणता पण प्रोजेक्ट करा. सपोज आता तुम्हाला एक्झाम्पल घ्या, आपण करिअरसाठी जॉब पाहिजे, त्याची प्रोसेस काय आहे? नॉलेज, ओके, प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप अँड माय कम्युनिकेशन अँड ऑल. राईट? या 4 स्टेप्स आल्या. म्हणजे माझं प्रेझेंटेशन. कम्युनिकेशन म्हणजे काय? प्रेझेंटेशन. क्लिअर? पहिले काय लागतंय? रिक्वायरमेंट क्लिअर करा. काय लागतं? रिक्वायरमेंट क्लिअर करा. म्हणून मी कायम एक्झाम्पल देताना घरातले एक्झाम्पल पण सांगत असतो. स्वयंपाकातले तुम्ही जेव्हा बनता, जे आपल्याला डेली माहिती आहेत. बरोबर आहे की नाही? ओके, म्हणजे तुम्हाला साधा चहा बनवायचा आहे, तर चहा बनवायची रिक्वायरमेंट काय आहे? आपल्याला साखर लागणार, चहा लागणार, चहा पावडर लागणार, दूध लागणार. बरोबर आहे की नाही? हे झाले आपले व्हेरिएबल्स. काय झाले? व्हेरिएबल्स. मग आता इनपुट दिलं आपण सगळं, एका बाउलमध्ये टाकलंय, पाणी टाकलं, चहा टाकला, दूध टाकलं. क्लिअर? राईट? हे झालं इनपुट. मग काही वेळ त्याची प्रोसेस होणार काहीतरी. क्लिअर? अँड देन यू विल गेट द आउटपुट. या 4 स्टेप आहेत की नाही? त्या स्टेप्स प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये असतात. कळलं? आता चहा बनवणं सोपं का वाटलं? कारण की रिक्वायरमेंट क्लिअर आहेत. कळलं का नाही? पण जिथे रिक्वायरमेंट क्लिअर नाही तिथे अवघड वाटतं कामं आपल्याला. समजलं का? इथून जर आपण म्हटलं की मला इथून हडपसरला जायचं आहे, एक्झाम्पल घ्या. ओके, आता ज्याला बसने जायचं आहे त्याला माहिती आहे मी इथून डेक्कनला जाईल किंवा कॉर्पोरेशनला जाईल, तिथून मला बस मिळेल. क्लिअर? आता मी नवीन आहे सपोज पुण्यात, मला हडपसरला जायचं आहे, तर माझ्यासाठी ते अवघड आहे ना. येस ऑर नो? हा पण पर्सन आहे, मी पण पर्सन आहे. याला ते सोपं आहे, मला ते अवघड आहे. का? त्याला रिक्वायरमेंट क्लिअर आहे, मला रिक्वायरमेंट क्लिअर नाही आहे. हे समजलं का नाही? येस ऑर नो? ट्राय टू अंडरस्टँड दिस प्रॉपरली. राईट? तर मग आता आपल्याला काय करायचं आहे, इकडे बघा. ओके, सो म्हणजे थिंकिंग सांगतोय मी तुम्हाला, हा प्रोग्राम नाही शिकवत आहे मी, तुमच्या विचारांना एक प्रोसेस देतोय की विचार कसा करायचा. कळलं? मग आता ॲडिशन ऑफ 2 नंबर करायचं आहे, त्यासाठी मला गरज पडणार आहे ती म्हणजे डेटा टाईप्सची. कोणाची? डेटा टाईप्सची. ओके,
तर आपल्याला लागतात ते म्हणजे काय, डेटा टाइप्स. डेटा टाइप्स. क्लिअर. या डेटा टाइप्सला काही फॉर्मॅट असतात. ओके. आता इंटीजर आहे त्याला सी प्रोग्रामिंगमध्ये %d वापरतात, पायथनमध्ये नाही गरज पडत त्याची. फ्लोट आहे तर सी मध्ये याला आपण %f यूज करतो. कॅरेक्टर असेल तर याच्यासाठी आपण %c वापरणार, आणि स्ट्रिंग असणार तर याच्यासाठी आपण इकडे %s वापरणार. कळलं. हे सी मध्ये आहे फॉर्मॅट्स. क्लिअर. आणि कायम लक्षात ठेवा, सी मध्ये थोडंसं पहिली लँग्वेज होती ना म्हणून थोडेसे अवघड आहे, पण नंतर काय होतं म्हणजे पहिलेचा फोन आणि आत्ताचा फोन खूप पहिलेचे फोन अवघड होते वापरायला, आत्ताचे सोपे झालेत. क्लिअर. मग नवीन येणाऱ्या गोष्टी या काय करतात, युजरची कामं सोपी करतात. तसंच आहे प्रोग्रामिंग पण, नवीन नवीन लँग्वेज येतात ते आपली कामं सोपं करत जातात. कळलं. आलं का लक्षात. राईट. ओके. मग आता आपल्याकडे डेटा टाईप 4 आहेत, इंटीजर, फ्लोट, कॅरेक्टर आणि स्ट्रिंग. मग आता काय करायचं आपल्याला बघा. आता इंटीजरचंच बघू आपण, की मला 2 नंबर पाहिजे ना, नंबर 1 नंबर 2 आणि याची ॲडिशन. हे 3 व्हेरिएबल मी डिक्लेअर केले. इथे म्हणायचं याला व्हेरिएबल डिक्लरेशन. काय म्हणायचं याला, व्हेरिएबल डिक्लरेशन. हे कळलं. येस ऑर नो. मग याच्याने झालं काय बरं, व्हेरिएबल डिक्लेरेशन केलं म्हणजे काय होतंय, याचा अर्थ काय, व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणजे ही आपल्या कॉम्प्युटरची मेमरी असेल. सपोज ही मेमरी आहे, ह्या मेमरीमध्ये हा एक ब्लॉक, हा दुसरा ब्लॉक, हा तिसरा ब्लॉक, असे ब्लॉक अलोकेट झाले. प्रत्येक ब्लॉकला एक नाव दिलं गेलं. ओके. फॉर एक्झाम्पल या पहिल्या ब्लॉकचं नाव काय दिलं आहे. ओके. फॉर द फर्स्ट ब्लॉक नेम जे आपण इथे दिलेलं आहे नंबर 1, पुढच्या ब्लॉकला दिलं आहे नंबर 2, त्याच्यानंतर हा तिसरा जो ब्लॉक आहे याला आपण नाव दिलेलं आहे ॲडिशन. क्लिअर. असे 3 ब्लॉक आपण घेतलेले आहेत इथे. ओके. सो नंबर 1 नंबर 1 नंबर 2 अँड नंबर 3 असे 3 ब्लॉक्स आहेत. ओके. सो वेन यू हॅव डिक्लेअर दिस लाईन हिअर, सो देर आर 3 ब्लॉक्स आर अलोकेटेड. ओके. आता काय करायचं, लेट्स कम टू द प्रोग्राम. printf एंटर एनी 2 नंबर्स. स्कॅनएफ मध्ये आलो, पहिला नंबर दुसरा नंबर, नंबर 1 नंबर 2. नीट आहे का. हा पहिला नंबर जो आहे तो याला गेला, हा दुसरा नंबर जो आहे तो याच्यात गेला. हे कळलं. येस ऑर नो. तर याला काय म्हणतात, ॲड्रेस. काय म्हणतात, दिस इज कॉल्ड ॲज दी ॲड्रेस. ओके. रिमेंबर दिस. सो पहिला जो नंबर होता तो आपला ओके. जो मी काय सांगितलं बघा, इकडे पहिला नंबर इथं गेला मी दिलेला, त्यासाठी इथे कोड लिहायचा आपल्याला %d. याला म्हणतात ॲड्रेस. काय म्हणतात याला, ॲड्रेस. पहिला नंबर तुमचा ह्या मेमरीत जाणार आहे. दिस इज द फर्स्ट मेमरी हिअर. सपोज द 10 इज हिअर. सेकंड नंबर जो आहे तो पुढच्या मेमरीत जाणार आहे. सपोज 20. ओके. ठीक आहे. पहिला नंबर गेला फर्स्ट मेमरीमध्ये, दुसरा नंबर गेला सेकंड मेमरीमध्ये. नाव लेट्स कम हिअर. ॲडिशन इक्वल टू नंबर 1 प्लस नंबर 2. याला आपण म्हणतो प्रोसेस. आणि मग काय केलं इकडे, ॲडिशन ऑफ %d अँड %d इज %d नंबर 1 नंबर 2 आणि ॲड. म्हणजे पहिला नंबर आहे तो हा प्रिंट करा, दुसरा नंबर जो आहे तो याला प्रिंट करा, तिसरा नंबर जो आहे तो याला प्रिंट करा. क्लिअर इथपर्यंत. येस ऑर नो. ओके. सो द नंबर 1 नंबर 2 अँड नंबर 3. क्लिअर. ओके. चेक द आउटपुट. पहिलं बोललं व्हेरिएबल घ्या, मग इनपुट द्या, मग कॅल्क्युलेशन करा आणि मग आउटपुट आणा. चेक द आउटपुट. 10 20 ॲडिशन ऑफ 10 अँड 20 इज 30. क्लिअर. समजलं का नाही. कोणती पण लँग्वेज घ्या. आता पायथनचा कोड लिहिला असता तरी हेच केलं असतं आपण, फक्त स्कॅनएफच्या ठिकाणी इनपुट आला असता. बरोबर आहे. प्रिंटएफच्या ठिकाणी प्रिंट आला असता. जावा केलं असतं तर system.out.println वापरलं असतं आणि स्कॅनर क्लास यूज केला असता. क्लिअर.
पण प्रोसेस तीच राहिली असती ना. म्हणजे मी आधी काय बोललो, 2 अधिक 3 किती होतात, 5, बरोबर की नाही. मराठीत सांगितलं 2 + 3 व्हॉट इज दॅट, 5. प्रोसेस रिमेन सेम, ओनली लँग्वेज डिफरन्स ओव्हर हिअर, राईट. त्यामुळे लँग्वेजची जी डोक्यात भीती ती काढा. फक्त तुला ठरवलंय की मला सर AI मध्येच जायचंय, डेटा सायन्सकडेच जायचंय, ओके, देन यू कॅन गो फॉर पायथन, देन डोंट बी कन्फ्यूज, क्लिअर. त्याला पण चांगलंच फ्युचर दिसणार आहे. पण जावा ऑलरेडी चालू आहे, कुठे ना कुठेतरी जावाचे मोठे प्रोजेक्ट चालत आहेत, त्यासाठी लोक लागणारच आहेत. फक्त आपण तिथले स्ट्रॉंग. कालच मी काही जावाचीच ओपनिंग शेअर केली मुलांना, क्लिअर. कळलं का. गो लँग्वेज जी मुलं शिकत पण नाही, पण त्याची पण ओपनिंग बघत राहतो मी मध्ये मध्ये, कळलं. अलग लक्षात, राईट. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या त्याला अलाइड असतात. जावा जरी डायरेक्ट नाही लागलं, पण जावाशी रिलेटेड टेस्टिंग लागतं, जावा रिलेटेड ओके बरेच सिलेनियम वगैरे यूज होतं टेस्टिंगमध्ये, क्लिअर. अँड्रॉइडचा बेस जावासारखा होता, कळलं. खूप सारे टूल्स आहे जे जावा बेस डेव्हलप झालेले आहेत. सो त्यामुळे ॲडव्हान्टेज दोघांचे आहेत. फक्त मी काय सांगितलं आहे की तुम्ही जे कराल त्याच्यात मेहनत घेऊनच करा, तरच उपयोग आहे, क्लिअर. हे कळलं का, राईट. ओके. तर सिम्पल व्हेरिएबल डिक्लेअर केले, इनपुट दिलं, कॅल्क्युलेशन केलं, आउटपुट दिलं. आत्ता जर मी तुम्हाला प्रोग्राम दिला एरिया ऑफ सर्कलचा, काय कराल, रेडियस घ्याल, रेडियस डिक्लेअर कराल, फॉर्म्युला यूज करणार 3.14 R×R, कळलं, आणि आन्सर प्रिंट कराल. सोपं आहे. पण एरिया ऑफ ट्रायंगल केला, काय कराल, बेस आणि हाईट घ्याल, इनपुट घ्याल, हाफ इंटू बेस इंटू हाईट लिहिणार, आउटपुट येणार, बरोबर आहे. हे सोपे का वाटत आहेत, कारण हे आपल्याला शाळेमध्ये लॉजिक माहिती आहेत, क्लिअर. आता जर मी म्हटलं EMI कॅल्क्युलेटर करा, एंटर द लोन अमाऊंट, टेन्युअर, इंटरेस्ट रेट, ओके, अँड कॅल्क्युलेट द कंपाऊंडिंग इंटरेस्ट ऑफ द 5 year, आता जमेल का लगेच, नाही. आता अवघड वाटेल. असं का, कारण की आपण डेली हे काम करत नाही EMI कॅल्क्युलेशनचं, क्लिअर. तशीच प्रोसेस आहे, फक्त काय लॉजिक अवघड आहे म्हणून प्रोग्राम अवघड वाटतो. मग ते समजून घ्यावं लागेल. ॲडिशन ऑफ 2 नंबर 5 मिनिटात होईल, तर त्याला 15 मिनिटं लागतील, क्लिअर. कारण की जास्तीत जास्त वेळ माझा रिक्वायरमेंट समजण्यात जाणार आहे, अंडरस्टूड. कळलं का नाही, येस ऑर नो. त्यामुळे हा जे मी तुम्हाला आत्ता सांगतोय सगळी माहिती, द इम्पॉर्टंट पार्ट इज दॅट इट्स नॉट अबाउट द लँग्वेजेस. फक्त जे कराल ते व्यवस्थित त्याला टाईम द्या. 6 महिने दुसरं काहीच लक्ष नको आपलं. 4 महिन्यात सगळं शिकायचं, 2-1 महिने नुसते प्रोजेक्ट करायचे. पॅरलल तुम्ही इंटरव्ह्यूचे पण प्लॅनिंग करा, इंटरव्ह्यू पण देत राहा. मेन जे इंटरव्ह्यू लागतं ते 2-4 महिन्यात होऊन जातं. पण मी 6-8 महिने का सांगतो, ते तुम्हाला तेवढा वेळ लागतो, नॅचरली लागतो, क्लिअर. आणि प्रोग्रामिंग म्हणून नाही विचारत आहे मी, कोणतीही गोष्ट समजा. तुम्हाला मुलींना स्वयंपाक जरी शिकायचा आहे तरी ॲटलीस्ट 6 महिने नीट लागतील की नाही, बरोबर आहे ना. कोणतीही गोष्ट घ्या, इफ यू वॉन्ट टू लर्न एनी न्यू स्किल इट विल टेक अ टाईम. जो तो टाईम जास्त दिला तो 6 महिने टाईम कमी होतो, टाईम याला कमी दिला तो 6चा 8 किंवा 10 महिने पण होतो, कळलं, समजलं का नाही. ओके, आय होप यू अंडरस्टूड एव्हरीथिंग, एम आय राईट. तर 2च समरी आहे, एक म्हणजे कंटिन्युअस नवीन नवीन शिकणं, स्वतःला ट्रान्झिशन करणं, आणि लोकांसोबत बोलता येणं, कम्युनिकेशन, क्लिअर. येस ऑर नो. ओके. आणि ज्या लोकांमध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी आहे, कामाला आवड, पॅशन म्हणून करतायत, हे लोकच टिकतात, हे लक्षात ठेवा, क्लिअर. कळलं का नाही. हे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, रिमेंबर दिस, क्लिअर. ओके. फक्त आवड म्हणून करा, डेफिनेटली आउटपुट येणार, म्हणजे येणार, 100% येणार. आणि आता जी लोक लागतील ना ती एकदम शार्प लागतील, म्हणून पैसे पण तसे मिळतील, हे पण लक्षात ठेवा, क्लिअर. आपण म्हणतोय IT मध्ये असं, पण तसं नाही आहे. देर आर लॉट ऑफ गुड अपॉर्च्युनिटीज आर देअर. कारण की जिथे बिझनेस लोकांचे फास्ट चालतील इकडे पैसे चांगले मिळतील, क्लिअर. आणि ऑनलाईनमध्ये चालतील म्हणून रेव्हेन्यू चांगला वाढेल, म्हणून इकडे अशी सायकल असते सगळी, क्लिअर. पण ती सगळी शार्पच लागतील, सगळ्या गोष्टी खूप फास्ट होतील, समजलं का. ठीक आहे. सो आय होप सो यू अंडरस्टूड एव्हरीथिंग टुडे. सो दिस इज जस्ट ओव्हरव्ह्यू ऑफ द सेशन. उद्या आपण काय करूयात, तुम्ही लॅपटॉप घेऊन या तुमचे, 10:45 या, क्लिअर. कळलं का नाही. सो साधारण आपण 12:30 बघा, तुम्ही 10-1 प्रोग्राम न बघता करायला लागाल, क्लिअर, समजलं का नाही, राईट. ओके. आणि मग मे बी 1-2 आठवड्यामध्ये तुमचं पॅरलली जावा किंवा पायथन पण सुरू होऊन जाईल. आणि हे C चालू राहील, याला पुढे DSA कंटिन्यू होईल, मग DSA प्रोग्राम तुम्ही जावा किंवा पायथनमध्ये पण कराल, कळलं, अंडरस्टूड, राईट. तसा फ्लो राहतो. मंडे टू थर्सडे सेशन चालतात, शुक्रवारी एक सुट्टी असते, परत शनिवार रविवारी सॉफ्ट स्किल आणि आणखीन कशाच तरी सेशन चालतं तुमचं. म्हणजे एक तर वेब डेव्हलपमेंट असेल किंवा डेटा ॲनालिटिक्सचं, पण त्याला वेळ लागेल कोणाचं ज्यांचं असेल त्यांना, क्लिअर.
ओके. तर ऑलमोस्ट एव्हरी डे यू विल बी हिअर फॉर 4 hours. ओके, अशा प्रकारे हे चालतं. आणि लेक्चर झालं तरी तुम्ही बसू शकता, समोर बसा किंवा वर असते जागा. क्लिअर? सो दिवसातले 6-8 तास इथे स्पेंड करा. कळलं का नाही? ठीक आहे, अशा हेतूने सुरुवात करा. ओके ऑनलाइन स्टूडेंट, सो आई एम डन विथ दिस टुडे. ओके, सो टुमारो विल कंटिन्यू अराउंड 10:45 विल कंटिन्यू द सेशन. सो काही डाऊट असला काही असला तर मला मेसेज करा. Okay, so you can message me if you have any questions. I hope you understood everything. Yes, Anil, Sakshi, Samarth, Sandeep, Viraj, please tell me. थोडं टाईप करा मुलांनो. कसं वाटलं लेक्चर तुम्हाला? सगळं क्लिअर झालं का नाही? डाऊट सांगा. गिव्ह मी युअर फीडबॅक. तुम्हाला कळलं सगळं? झाले बरे डाऊट क्लिअर? राईट. त्यामुळे असं काही विचार याच्यात न करू. जावा केलं तरी खरंच चांगलंच आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त ते खूप चांगलं कर, हे महत्त्वाचं आहे. क्लिअर? आणि ज्यांना डेटा सायन्सकडे जायचं त्यांनी पायथॉन SQL करत करत मग आपण तिकडे जाणार. कळलं? ओके, मग त्यात खूप सारे अल्गोरिदमवर खूप काम करावं लागेल. मग डेटा सायन्सपेक्षा AI इंजिनिअरिंग करायची आहे. म्हणजे काय? डेटा सायन्स आलंच, पण फुल स्टॅक पण आलं पाहिजे. क्लिअर? ओके. आणि त्याच्याबरोबर जे आहे दुसरा महत्त्वाचा भाग, डेटा सायन्स म्हटलं तर मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स खूप भारी पाहिजे. कळलं? कारण मॅथ्सवरच कॅल्क्युलेशन आहे. क्लिअर? जे आहे ते मेन म्हणजे मॅथमॅटिकच आहे. कळलं का? सगळं स्टॅटिस्टिक्स, सगळे परम्युटेशन, कॉम्बिनेशन. कारण तुम्हाला हे प्रेडिक्शन द्यायचे आहेत ना, मग हे मॅथमॅटिक्स बेसच येणार आहे. क्लिअर? समजलंय? राईट? ओके, चलो देन. थँक यू व्हेरी मच टुडे फॉर कनेक्टिंग दिस सेशन. टुमॉरो विल कंटिन्यू अराउंड लाईक 10:45. विल शेअर द लिंक विथ यू. ओके, शक्यतो ऑफलाईन करा, नसेलच पॉसिबल तर मग ऑनलाईन करा. क्लिअर? आपलं एक ॲप असतं, त्याच्यात लेक्चर होतात, मग रेकॉर्डिंग होते, नंतर ती तुम्हाला बघता येते, परत रिपीट करता येते. काही प्रॉब्लेम झाला घरून अटेंड करता येतं, पण ऑफलाईनच करा जे करायचं ते. क्लिअर? ठीक आहे, चलो देन, बाय. तुम्हाला कळलं? राईट? काय असेल प्रश्न तर विचारून घ्या.